नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 नोव्हेंबरपासून पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 18 डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होणार आहे. मार्गशीर्ष हा महिना श्रावण महिन्या इतकाच शुभ पवित्र मानला जातो. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची यथासांग पूजा केली जाते. तसेच हा महिना माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. आपल्या घरातल्या सर्वांचं आरोग्य नीट राहावं यासाठी, तसेच घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता राहावी यासाठी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी व्रत केले जाते. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास, नामस्मरण, भगवद्गीतेचे पठण केल्याने अधिक चांगले फळ मिळते. प्राचीन धर्मग्रंथानुसार मार्गशीर्ष हा महिना धार्मिक कार्यांसाठी अतिशय शुभ आणि फलदायक मानला जातो. कारण याच महिन्यापासून सत्ययुगाची सुरुवात झाली होती. या महिन्यात आपल्या क्षमतेनुसार दान धर्म करणे तसेच ब्राह्मणांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते. असं केल्याने अनेक रोगांपासून आणि पापांपासून मुक्ती मिळते. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती येत असते. ज्या घरात तिचे पूजाविधी केले जाते तिथे ती वास करत असते. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो. तिच्या पूजनासाठी आपण उपवास देखील करत असतो. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी जर आपल्यावरती प्रसन्न झाली तर देवी लक्ष्मी आपल्याला काही शुभ संकेत देत असते. आणि हे संकेत कोणते असतात? त्याचबरोबर काही जीव आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरात किंवा घराच्या बाहेर दिसत असेल तर समजून जा, साक्षात श्री लक्ष्मी घरात आलेले आहेत आणि नशिबाचा भाग्योदय हा झालेला आहे. तर असे कोणते शुभ संकेत आहेत तेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. तर पहा, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक स्त्री अखंड सौभाग्यासाठी, घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, घरात सुख समाधानासाठी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असते. यंदा 2025मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार आलेले आहेत. आणि जर आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या 4 गुरुवारचं व्रत केलं तर याने अखंड लक्ष्मीची आपल्या घरावर कृपा होत असते. कारण माता लक्ष्मीला संपत्तीची, धनाची देवी म्हटले जाते आणि ज्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत नाही. त्या घरात कधीही पैशांच्या अडचणी येत नाही. देवीच्या कृपेने त्या घरामध्ये धन, धान्य, संपत्ती ही नेहमी भरलेले राहते. आणि देवी आपल्या घरामध्ये येणार आहे किंवा देवी आपल्या घरामध्ये साक्षात आलेले आहेत तर अशा वेळी काही शुभ संकेत जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात. देवी लक्ष्मी आपल्याला ते शुभ संकेत जे आहे तर ती देत असते. लक्ष्मीच्या आगमनाची ही काही शुभ संकेत आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला संकेत म्हणजे घरात अचानक मुंग्या दिसणे. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अचानक मुंग्या किंवा तुमच्या घराच्या बाहेर अचानक तुम्हाला मुंग्या दिसू लागल्या तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे. आणि अशावेळी जेव्हा तुम्हाला घरात या मुंग्या दिसतात तेव्हा मुंग्यांना तुम्हाला पळवून लावायचं नाही, तर त्यांना तुम्हाला थोडीशी साखर किंवा पीठ जे आहे तर ते टाकायचं आहे. यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. इतर वेळी आपल्या घरामध्ये अशा मुंग्या ज्या आहेत तर त्या कधी दिसत नाही, परंतु अचानकच आपल्या घरामध्ये जेव्हा या मुंग्या दिसतात तर तेव्हा नक्कीच देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्या कुटुंबावर होणार आहे. यानंतर पुढचा संकेत आहे घरामध्ये सरडा दिसणे. आता सरडा दिसणे ही खूप सामान्य गोष्ट आहे, परंतु अंधार पडल्यानंतर जर तुम्हाला 3 सरडे एकत्र दिसले तर ते धनाच्या आगमनाचे एक लक्षण सांगितले जाते.
याचा अर्थ असा होत असतो की आपण लवकरच पैशांच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, तर त्यातून मुक्त होणार आहेत आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होणार आहेत. यानंतर पुढचा संकेत असा आहे की तुमच्या घराच्या आजूबाजूला पक्ष्यांचे, चिमण्यांचे घरटे दिसणे हे देखील एक खूप शुभ लक्षण मानले जाते. म्हणजेच देवी लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे आणि तुमचं नशीब जे आहे तर ते उजळणार आहेत. किंवा दररोज सकाळी तुमच्या घराच्या अंगणात, तुमच्या बाल्कनीमध्ये जर चिमण्यांचा चिवचिवाट होत असेल तर ते सुद्धा लक्ष्मी येण्याचे एक अतिशय शुभ संकेत जो आहे तर तो मानला जातो. त्याचबरोबर पुढचा संकेत आहे, तुम्हाला रात्री स्वप्नामध्ये बासरी किंवा कमळाचे फूल, गुलाबाचे फूल किंवा झाडू यासारख्या गोष्टी दिसल्या तर समजून जा की लक्ष्मीची आपल्या घरामध्ये कृपा होणार आहेत, लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होणार आहेत आणि तिच्या कृपेने आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होणार आहेत. त्याचबरोबर जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरासमोर एखादी पांढऱ्या रंगाची गाय येऊन हंबरडा फोडू लागली तर देवी लक्ष्मीचा वास असल्याचा हा संकेत आहे. कारण गायीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. गायीमध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करते आणि जर या महिन्यामध्ये तुमच्या घरावर गाय येत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये दररोज लक्ष्मीचं आगमन होत आहे. जेव्हा तुमच्या घरावर गाय येत असेल तेव्हा तुम्हाला गायीला गूळ आणि चपाती ही अवश्य खाऊ घालायची आहेत. यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते. त्याचबरोबर जर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असेल आणि बाहेर पडत असताना वाटेमध्ये जर तुम्हाला एखादा भरलेला कलश दिसला किंवा एखादा पाण्याने भरलेलं भांडं दिसलं तर नक्कीच तुम्ही ज्या कामासाठी जात आहे त्या कामामध्ये तुम्हाला 100% यश मिळणार आहेत. त्याचबरोबर या महिन्यामध्ये जर अचानक तुमच्या उजव्या हाताला तळहातावरती जर खाज सुटू लागली तरी हे स्पष्ट लक्षण आहे की तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहेत. त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला अजून काही लक्षणं जे आहेत तर ते दिसून येत असतात. तर ते म्हणजे आपल्या स्वप्नामध्ये घुबड दिसलं. घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन मानले जाते. जर आपल्याला स्वप्नामध्ये घुबड दिसलं किंवा साक्षात समोर जर तुम्हाला घुबड दिसत असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होणार आहे. त्यामुळे आपल्या घराची आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारणार आहेत आणि मजबूत होणार आहेत. यानंतर पुढचा जीव आहे ते म्हणजे आपल्याला नंदी दिसणे, ज्याला बैल देखील म्हटले जाते. आणि नंदी म्हणजेच बैल हे महादेवांचं वाहन आहे. जर आपल्याला या महिन्यामध्ये कुठेही बाहेर जाताना बसलेला बैल दिसला तर ते खूप शुभ मानले जाते. आणि अशावेळी तुम्हाला शक्य असेल तर त्या बैलाला तुम्ही हिरवा चारा जो आहे तर तो सुद्धा खायला देऊ शकता. यामुळे वर्षभर महादेवांची कृपा ही आपल्यावरती राहत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी जर अचानक फुलपाखरू तुमच्या घरामध्ये आलं किंवा घराच्या बाहेर तुम्हाला बाल्कनीमध्ये, अंगणामध्ये जर दिसून आले तर देवी लक्ष्मी साक्षात फुलपाखराच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये आलेले आहेत. फुलपाखरू हे माता लक्ष्मीचं एक स्वरूप मानलं जातं आणि त्यामुळे हा एक संकेतसुद्धा आपल्या घरासाठी खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. यानंतर पुढचा शुभ संकेत म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो. आणि तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्या मंगल कलशामध्ये आपण जो नारळ ठेवलेला असतो त्या नारळाला जर कोंब आला तर समजून जा की माता लक्ष्मीची साक्षात आपल्यावरती कृपा प्राप्त झालेली आहेत आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत आहे. हा जो संकेत आहे ना, हा अतिशय दुर्मिळ संकेत आहे आणि हा खूप शुभ संकेत जो आहे तर तो मानला जातो. त्याचबरोबर अनेक असे काही संकेत आपल्याला मिळू लागतात. त्यामध्ये जर एखादी सुवासिन महिला आपल्या दारामध्ये आली आणि तिच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला एक प्रकारे असं वाटतं की ही स्त्री एक लक्ष्मीचाच अवतार आहेत, लक्ष्मीचं स्वरूप आहे. जसं की भांगेमध्ये सिंदूर,
कपाळावरती कुंकू, हातामध्ये लाल हिरव्या बांगड्या, अंगावरती लाल रंगाची साडी, अशा स्वरूपात जर एखादी स्त्री आपल्या दारामध्ये आली तर तिला आपल्या घरामध्ये आगमन करून घ्यायचं आहे आणि तिला काहीतरी खाण्यापिण्यासाठी तुम्हाला द्यायचं आहे. शक्य असेल तिची ओटीसुद्धा तुम्ही भरू शकतात. तर अशा पद्धतीने हे सर्व संकेत जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर कुठे दिसून आले तर साक्षात देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती झालेली आहे. साक्षात श्री लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत आहे आणि आपल्या नशिबाचा भाग्योदय हा झालेला आहे. लवकरच आपल्या आयुष्याचं सोनं हे देखील होणार आहेत. माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असल्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी, तिला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा देखील आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहेत. जिथे भगवान विष्णू असतात तिथेच देवी लक्ष्मी ही येत असते आणि म्हणून या महिन्यामध्ये फक्त लक्ष्मीच नाही तर भगवान विष्णूंची सेवासुद्धा तिच्यासोबत करायची आहेत. तेव्हाच लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये टिकून राहते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.